अस्सलाम वालेकुम, मैं हूं सैयद अखिल। आप देख रहे हैं मेरे साथ परभनी आज तक। चलते हैं परभनी जिले की सबसे बड़ी और खास खबर के लिए। महाराष्ट्र राज्य के उप मुख्यमंत्री के साथ में शिवसेना एकनाथरावजी शिंदे साहब, इसके सर्वे सर्वा एकनाथरावजी शिंदे साहब आने वाले 7 जुलाई 2026 को परभनी शहर में आने वाले हैं किसानों की बात को समझने के लिए। और किसान पूरी तरह से पिछले कई वर्षों से जिस तरह से पूरे महाराष्ट्र भर में शिवसेना को लाइक करते हैं, उसी के चलते आने वाले 7 जुलाई 2026 को परभनी शहर के प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्टेडियम यहाँ पर शेतकरियों से संवाद साधने वाले हैं और शेतकरियों को मार्गदर्शन करने वाले हैं, जिसके चलते आज परभनी शहर के सिटी पैलेस होटल यहाँ पर पत्रकार परिषद का आयोजन किया गया था। इस वक्त परभनी के लाड़के खासदार संजय बंडू जाधव और साथ में परभनी विधानसभा मतदार संघ 2029 के भावी आमदार आनंद भाऊ भरोसे ये भी यहाँ पर मौजूद थे। आइए जानते हैं किस तरह की प्रतिक्रिया और आह्वान इस पत्रकार परिषद में खासदार संजय बंडू जाधव साहब इन्होंने किस तरह की पत्रकार परिषद में बात कही है और आह्वान किया है कि एकनाथराव जी शिंदे साहब, उप मुख्यमंत्री एकनाथराव जी शिंदे ये आने वाले 7 जुलाई 2026 को परभनी शहर में आने वाले हैं। आइए जानते हैं खुद उन्हीं की जबानी। स्वागत करतो। परवा दिनांक 7 जुलै 2026 रोजी या राज्याचे सन्माननीय माननीय आमदार उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांचा परभणी जिल्ह्याचा शेतकरी संवाद वगैरेच्या अनुषंगाने दौरा आहे। त्या पार्श्वभूमीवर आज तुमच्या सगळ्यांशी हितगुज करावी या उद्देशाने आपण सर्वांना या ठिकाणी निमंत्रित केले। अनेक दिवसापासून अनेक वर्षापासून परभणी जिल्ह्यामध्ये आपण बऱ्याच गोष्टी करू इच्छितो, परंतु सत्तेमध्ये आपण नसल्या कारणानं बऱ्याच गोष्टी करू शकलो नाही। ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही आणि त्या पार्श्वभूमीवरच सर्व कार्यकर्त्यांच्या भावना, सर्व पदाधिकाऱ्यांच्या भावना, जन लोकांचा रेगा साहेब आपण कुठेतरी सत्ताधारी पक्षात सहभागी व्हावं, जेणेकरून आपल्या जिल्ह्यातल्या काही प्रलंबित मागण्या आहेत त्या पूर्णत्वाला नेण्यासाठी आपल्याला बळ मिळेल आणि आपल्याला अधिकाऱ्यांना काही गोष्टी करून घेता येतील। त्या पार्श्वभूमीवर आपण सगळ्यांनीच सत्ताधारी पक्षात सहभागी व्हावा अशा स्वरूपाच्या आग्रहाखातर आम्ही सर्वांनी ही भूमिका घेऊन 22 तारखेला आम्ही माननीय आमदार एकनाथराव शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये प्रवेश केला। आमची बांधिलकी वंदनीय शिवसेना म्हणून बाळासाहेबांच्या विचाराशी आहे, काले होती आणि उदय राहील, त्यामध्ये कुठेही कोणाचं कारण नाही। त्यामुळं 1989 ची पहिली लोकसभेची निवडणूक परभणीची कैलासवासी अशोकराव देशमुख साहेबांच्या रूपानं शिवसेनेनं धनुष्यबाण या चिन्हावर लढली, पण त्यावेळेस पक्षाचं चिन्ह म्हणून ते त्यावेळी नव्हतं, तर आपला उमेदवार हा अपक्ष उमेदवार माझ्या संबोधल्या गेलेला होता। परंतु त्यावेळेस शिवसेनेने जे मताधिक्य घेतलं आणि अशोकरावच्या रूपानं जी आपण लोकसभेची निवडणूक जिंकली, त्यानंतर खऱ्या अर्थानं आपल्याला शिवसेनेला राजकीय पक्ष म्हणून मान्यता मिळाली आणि शिवसेनेला धनुष्यबाण हे सिंबॉल पण मिळाला। तेव्हापासून आजपर्यंत धनुष्यबाणाच्या शिवाय परभणीतल्या निवडणुका झाल्या नाही। एक अपवाद वगळता 2024चा, पण योगायोग असा होता की त्यावेळेस कोणत्याच पक्षाचं चिन्ह नव्हतं, ना काँग्रेसचं, ना एनसीपीचं, ना भाजपचं, ना शिवसेनेचं। त्यामुळे तिथं चिन्ह सगळे नवीनच होते आणि त्या नवीन चिन्हावर मला लढण्याचा योग आला आणि त्या निवडणुकीत सुद्धा मला चांगल्या मताधिक्याने परभणीकरांनी, या लोकसभा मतदारसंघातील नागरिकांनी, मतदारांनी भरभरून मतांनी निवडून दिलं। त्यानंतर ही जी काही पार्श्वभूम्या घडत गेल्या, त्या काही रोज घडत आहेत, ती लोक थांबायला तयार नाही। सत्ताधारी लोक विरोधकांना विश्वासात घेत नव्हती। पूर्वी मी पण विलासराव देशमुख साहेब, कैलासवासी विलासराव देशमुख साहेब असतील, आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब असतील, पृथ्वीराज चव्हाण साहेब असतील, त्यांच्या काळात सुद्धा आम्ही विधानसभेमध्ये 10 वर्ष काम केलं, परंतु काही रेशिओ ठरलेला असायचा 60-40, 70-30 अशा स्वरूपाने विकासात्मक निधी सुद्धा बजेटमध्ये
काही प्रमाणात दिल्या जायचा, पण हल्ली ह्या 5-7 वर्षाच्या काळामध्ये विरोधकाची गळचेपी करण्याचा प्रयत्न सातत्यानं सुद्धा त्याच्याकडून होत होता. त्याचं जिवंत उदाहरण म्हणलं तर कालची आमच्या परभणी जिल्ह्यातली मागची झालेली डीपीडीसी मध्ये 400 कोटीची डीपीडीसी होती. कुठलीही स्थानिक स्वराज्य संस्था अस्तित्वात नसताना मी विरोधी पक्षाचा खासदार म्हणून माझ्याकडे फक्त 3 कोटी रुपये मला दिले. 400 कोटी. डीपीडीसी म्हणजे ही स्थानिक विकास निधीसारखा विषय. म्हणजे ह्या करातून जो काही पैसा शासनाला मिळतो तो ह्या नागरिकांच्या, स्थानिक स्वराज्य संस्थेतल्या नागरिकांच्या सोयी सुविधासाठी खर्च करण्याचा तो राईट आहे. मग आता मी लोकसभेचा खासदार आहे, माझ्या मतदारसंघामध्ये तुम्ही मला हेतू पुरस्कार डावलता, मतदानाची चेष्टा नाही केली. आणि मग दरवेळेस अशा स्वरूपानं होत चाललं होतं. शेवटी कार्यकर्ता हातभर होत होता की बाबा आपण ह्या अशा परिस्थितीत आपल्याला सुद्धा काही भूमिका घ्यावा लागतील, काही विचार करावा लागेल, तरच आपल्याला लोकांसमोर जाता येईल, लोकांचे कामं करता येतील. या अनुषंगाने सर्वांनी आग्रह केल्यानंतरच आम्हाला ही भूमिका घेण्याला भाग पडलं आणि आम्ही सगळ्यांनी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर श्रीकांत शिंदे आमचे सहकारी लोकसभेतील यांच्या सहकार्याने आम्ही या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश करून वंदनीय शिवसेना प्रमुखांना अभिप्रेत असलेलं काम या ठिकाणी करण्याचा मानस आम्ही केलेला आहे. निश्चित परभणी जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, दुमत नाही. 1989 पासून आजपर्यंत मधला एक 98 ते 99चा 13 महिन्याचा सुरेशराव वरपुडकर साहेबांचा कार्यकाळ जर सोडला तर आजपर्यंत शिवसेना या ठिकाणी अबाधित आहे, एवढं आपण सगळेजण जाणता. आणि म्हणूनच आम्ही सगळ्यांनी एक जुटीनं, एका धुतीनं, एका विचारानं, एका मनानं सगळ्यांनीच शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली धनुष्यबाणाच्या चिन्हावर भविष्यामध्ये निवडणुका लढवून चांगली ताकद जिल्ह्यामध्ये निर्माण करण्याचा मनोदय केलेला आहे. आणि त्या मनोदयाच्या अनुषंगानं उद्या 7 तारखेला या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय आमदार श्री एकनाथराव शिंदे साहेब शेतकऱ्याशी संवाद साधण्याच्या उद्देशाने या ठिकाणी येत आहेत. त्यांच्या स्वागताच्या अनुषंगाने आमची तयारी चालू आहे. सर्वसामान्य लोकांपर्यंत त्या सगळा संदेश जावा या उद्देशाने आम्ही तुम्हाला सुद्धा सगळ्या बांधवांना या ठिकाणी, पत्रकार बांधवांना बोलवलंय. या माध्यमातून तुम्ही लोकांपर्यंत आम्ही जाऊ शकतो आणि त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी सर्वजण आला त्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आणि कार्यक्रम भव्य दिव्य असा स्टेडियम मैदानावर होणार आहे. तर त्या अनुषंगाने आपल्याला आता काही विचारत असेल तर विचारू शकता. मी माझ्याकडून माझी भूमिका स्पष्ट केली. आता ते त्या दिवशी कोणी येतील सगळ्यांना सगळं काही सांगायचं असते आधीच. होणार आहे याच्यात काही दोमत नाही. शेतकऱ्यांशी संवाद आहे का शिवसेना? आपल्याला त्या दिवशी द्या. आता सगळं जत्रामध्ये औषध नवशे नवशे सगळेच असते. त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात असणार आहे आणि शेतकऱ्याशी संवाद होणार आहे. त्या शेतकऱ्याच्या संवादानंतर एक अक्षता मंगल कार्यालय किंवा जिल्हा सोयीचं मंगल कार्यालय होईल. अशा ठिकाणी परभणी शहरातल्या प्रतिष्ठित नागरिकांसोबत सुद्धा एक साहेबांची बैठक होणार आहे. त्यामध्ये या ठिकाणचे पुढारी म्हणतो आपले व्यापारी असतील, प्राध्यापक, शिक्षक, डॉक्टर, वकील, इंजिनियर, सीए, परभणी शहरातल्या महत्वाच्या ज्या ज्या काही व्यक्ती आहेत त्या सगळ्यांशी सुद्धा संवाद त्या ठिकाणी साधला जाणार आहे. आपले काय त्यांचं मत आहे या शहराविषयी, या जिल्ह्याविषयी, त्या भावना सगळ्या त्या ऐकून घेऊन त्याच्यावर काय भूमिका घेता येईल त्या बाबतीचं धोरण सुद्धा ठरवलं जाणार आहे. आज ते त्यांच्यासोबत कोण येईल त्याच्या बाबतीत आम्ही काही विचारणा केली नाही. आम्ही फक्त शिंदे साहेबांना निमंत्रण दिले आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांना दिले. त्यामुळे बाकी वेळेवर कोण कोण वेळेवर येतील आज काही सांगू शकत नाही, पण आम्ही वेळ फक्त शिंदे साहेबांचा घेतलाय. त्यामुळे वेळेवर जे येतील त्यांचं वेलकम. आलेल्या प्रत्येक पाहुण्याचं स्वागत करणं, अतिथी गृह आपलं कर्तव्य ते आपण कर्तव्य पार
सिद्धेश्वर दिलीपच्या दुकानच्या प्रवेशाची तुम्ही बोलत नाहीये. पण बैठक पक्षांतर काय नाव चर्चेत आहे त्यांचा प्रवेश होणार आहे. जुन्या शिवसेनेतल्या लोकांचा सुद्धा सगळ्यांचा आता मी माझा प्रवेश झालाय, बाकीचे राहिले तर सगळे आमचे. त्यामुळे त्या सगळ्यांसोबत जे कोणी येतील त्याच्या सगळ्यांचा प्रवेश होईल. सर आपल्या प्रवेशामुळे आपल्या कोल्हापूर जिल्ह्याला केंद्रामध्ये स्थान मिळेल का? आता ते ईश्वराच्या स्वाधीन आहे. आपण कुठं म्हणायचं आपल्याला मिळालं नाही मिळालं. मिळालं तर आनंदाने स्वीकारू, नाही मिळालं तर आपण आपल्या आनंदाने आपलं आपलं काम करीत राहू. शेवटी वक्त से पहले और भाग्य से ज्यादा कधी किसी को कुछ नहीं मिलता अशी एक म्हण आहे. त्याप्रमाणे आपल्या प्रारंभात असेल तर मिळेल, नसेल तर आहे तसं चाललंय आपलं. आपण त्याच्यावर काही वस्तू थोडीच आहे. अपेक्षा ठेवणं काही गैर आहे का? सर पक्ष प्रवेशामुळे प्रलंबित राहिलेले कामं पूर्ण मार्गावर लागतील. 100% लागते. माझा एक बहुउद्देशीय क्रीडा संकुलाचा विषय पेंडिंग आहे, तुम्हाला माहिती आहे. नाट्यगृहाचा आपलं नटराजचं मी पूर्वीपासून मागं लागत आहे. मी नवीन ते काय आणखी काही झालेलं नाही. मी आता तुम्हाला सांगतो की मी 60 कोटी रुपये परभणी महानगरपालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीसाठी काल मंजूर करून घेतले. 30 कोटी रुपये नटराजच्या नाट्यगृहासाठी सुद्धा मंजूर करून घेतले. आपल्याला खूप काही गोष्टी करायच्या आहेत. आता जे आपल्या 62 गावाला इकडं मानवत तालुक्यापासून इकडं त्या लोकांना जायकवाडीचं पाणी भेटत नाही, त्याला लिफ्ट करून पाणी घेता येते, तर त्या बाबतीतला सुद्धा शेतकऱ्याची संवाद होणार आहे त्या विषयावर. आणखीनही जिल्ह्यातल्या काही महत्वाच्या काही गोष्टी आहेत. आमची इच्छा आहे की बाबा आता शहराच्या महानगरपालिकेच्या हद्दीमधून बाहेर निघणारे जेवढे रस्ते आहेत, जसा वसमत रोड असेल, जिंतूर रोड असेल, पाटील रोड असेल, गंगाखेड रोड असेल, त्या सगळ्यांचं वाइंडिंग करून हे रस्ते आता मोठे होणं गरजेचे झाले. कारण तिथून गाड्या क्रॉस सुद्धा होऊ शकत नाहीत किंवा एखादा ओव्हरटेक पुढे जाऊ शकत नाही. त्यामुळे आपल्याजवळ जेवढी पेस आहे तेवढा नेक टू नेक सगळे रस्ते किमान त्या हायवे पर्यंत नेऊन सोडावे, ज्या शहराच्या हद्दी आहेत तिथपर्यंत न्यावे, अशा स्वरूपाची एक आमची मागणी आहे. बऱ्याचशा गोष्टी आता सगळ्यांच्या विचार विनिमयातून आता त्या दिवशी ज्यावेळेस सगळ्या प्रमुख शहरातल्या व्यक्तींची बैठक होईल त्यावेळेस त्यांच्या मार्फत काय मागण्या येतात महत्वाच्या शहराच्या दृष्टिकोनातून त्यांचा विचार केला जाईल. पण एक शहराला चांगली दिशा देण्याचं काम आपल्याला करायचंय आणि एवढ्यासाठीच आम्ही सगळ्यांनी ही भूमिका घेतलेली आहे. शेवटी चांगलं करून दाखवू तुम्हाला, एवढी खात्री तुम्हाला मी 100% देतो. कारण मी सीएम डेप्टी सीएम दोघांशीही चर्चा केलेली आहे आणि त्या अनुषंगानं आपल्या शहराचा मोठा बॅकलॉग आहे. सातत्यानं आपण विरोधात असल्यामुळं आपल्याकडे सरकारचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. पहिल्या काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होते त्यावेळेस बी आम्ही विरोधात होतो. आता आम्ही काही काळ सत्तेत असून सुद्धा विरोधातच असल्यासारखे होतो आणि आता तर विरोधातच होतो. त्यामुळे सोबत गेल्यावर काहीतरी आपल्याला मिळेल, काहीतरी आपल्या जिल्ह्याचं काही काम करता येईल, एवढी उदार अंत करणारा आम्ही भूमिका घेऊनच पुढे आलोय. शेवटी काय काय होते ते बघू, पण माझा आत्मविश्वास मला सांगते की आपण काहीतरी करून दाखवू. आता त्याविषयी सगळेच विषय समोर येतील. शक्तीपीठाचा येईल, 43 गावात 62 गावाच्या पाण्याचा लिफ्टिंगचा प्रश्न येईल आणि जे जे आता शेतकऱ्याचे काही आम्ही संवादामधून घेतील ना, काही शहरातले आपल्या जिल्ह्यातले 2-4-5 शेतकरी त्या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करणार आहेत अभ्यासपूर्ण. तर त्यांच्या अभ्यासातून काय काय शहराला भेडसावणाऱ्या ग्रामीण भागातल्या लोकांना अडचणीचे विषय आहेत. तर विजेचा प्रश्न आहे आपल्यासाठी नेहमीचाच आहे, त्यांना काय आपल्याला दिशा देता येईल, केंद्र सरकारकडे जाऊ त्यांच्याकडून काय घेता येईल, असं करून आपल्याला ह्या जिल्ह्यात सर्वसामान्य शेतकऱ्याला ज्या महत्वाच्या भेडसावणाऱ्या समस्या आहेत त्या तरी किमान मार्गी लागाव्या, ज्या ऐजी होईल होऊ शकतात, अशी आमची धारणा आहे आणि त्या धारणेतूनच आपण याची भूमिका घेऊन पुढे जातो. ड्रेनेजचा प्रश्न होता, पालकमंत्र्यांनी घोषणा केली त्याचा निधी जे महानगरपालिकेला द्यावं लागतं ते शासन देते, म्हणजे असं ते काहीच नाही सर. 6 महिने सगळी टेंडर प्रोसेस झालेली आहे. एक शेवटचा लिफाफा ओपन करायचा बाकी आहे. आचारसंहिता आल्यामुळे त्याच्यामध्ये डिले होत गेला. आपल्याला माहित असावं की महापालिकेची, जिल्हा परिषदेची, नगरपालिकेची, काल विधान परिषदेची या सगळ्या निवडणुकाच्या आचारसंहितामध्ये हा विषय पेंडिंग राहिलेला आहे. परंतु आमचा काही त्याच्यामध्ये प्रयत्न असा चालू आहे की ती अंडरग्राऊंड ड्रेनेज योजना ही
आपल्याला काही थोडी सगळा विस्तारीकरण त्यात झालेलं नाही समावेश, त्यामुळे ती आणखी 200-250 कोटींची वाढू शकते. त्यामुळे तिला वाढीव प्रमाणात पुन्हा एकदा रिवाईज करून घ्यायची, ऍज इट इज ती ओपन करायची. ती शिंदे साहेब आल्यानंतर त्या दिवशी आपला निर्णय होईल. अंडरग्राऊंड ड्रेनेज झाला विषय. आता जी वॉटर सप्लायची विषय आहे तो जवळजवळ 100 काहीतरी 56 कोटीची आहे, पण ती जवळजवळ 250 कोटीची होणार आहे, कारण बरेचसे काही एरियामधून काही आपल्या सुटलेलं आहे आणि काही डीएसआर रेट त्यावेळेस ती 22च्या अगोदर केलेली ती डीएसआर रेट त्यावेळेची आहे आणि आजच्या डीएसआर मध्ये त्याच्या डीएसआर मध्ये मोठा डिफरन्स असल्यामुळे त्यांना रिवाइज करून आपल्याला हे पुनर्जीवित करायची का ऍज इट इज करायची, उरलेली नंतर सेकंड फेज मध्ये घ्यायची, हे दोन्ही निर्णय शिंदे साहेब आल्या दिवशी पूर्ण होते. 40 साल के बाद आप सत्ता में आए सर, 40 साल के बाद सत्ता में कुर्सी मिल गई, मास्टर प्लान होगा क्या परभनी में? हाँ? मास्टर प्लान देखो अभी क्या क्या होगा, अपन उस दिन अपने तुम आप वहाँ आई, जिस दिन मैं पूरे परभनी के नामचीन लोगों को शिंदे साहब के साथ में बात करने के लिए बिठा रहा हूँ, उस दिन ये आप सब सवाल उनसे पूछो, हम भी पूछेंगे, आप भी पूछो. अपने शहर के हित में जो भी अच्छा काम करना है वो करने के लिए हम तैयार हैं. आपण सत्तेमध्ये आल्यामुळे आता केंद्राचे रेल्वेचे प्रश्न मार्गी लागत नव्हते, ते इथून पुढे लागतील का? कारण आपल्या इथं काही ठिकाणी काही रेल्वेला थांबा नाही, काही ठिकाणी आपल्या रेल्वेला पाहिजे तसे डबे नाहीत, किंवा मुंबईला जाण्यासाठी ज्या रेल्वे आपल्या साऊथ मध्ये ओढलेल्या आहेत ते मध्यमध्ये येण्यासाठी काय आपल्या त्याच्यासाठी प्रयत्न होतील का? सगळे प्रयत्न होतील आणि थांबे आपण बरेच मिळवले. नव्याकडला नव्हते, शेरूला नव्हते, कोल्हापूरला नव्हते, मालवणला नव्हते. लॉकडाऊन मध्ये बंद झालेल्या त्या गाड्यांच्या अजून त्यांना चालू लॉकडाऊन केलेल्या मध्ये बंद झालेल्या गाड्या काही त्यांनी चालू केल्यात, काही बंद ठेवल्यात. हा आपल्या देशातला विषय नाही, पुरा देशभरातला विषय आहे. ज्या गाड्याला पोटेन्शियल आहे, ज्या गाड्याला लोकांची डिमांड आहे किंवा लोकांचा डेटा आहे किंवा लोकांचा प्रतिसाद आहे, तिथं महसुलाचा विषय सुद्धा महत्वाचा आहे. आता पंढरपूरला जाणारी निजामाबाद पंढरपूर गाडी आहे, पॅसेंजर बद्दल तिला तिकीटचं तर सोडा, तिला टीसी नसतो, गाडी पोलीस सिक्युरिटी नसते, रिझर्वेशन नाही, म्हणून ती गाडी आपल्याला चांगल्या पद्धतीनं तिला क्लास 2 चे डबे लावून, सेकंड क्लासचे डबे लावून चांगल्या प्रकारची ती ट्रेन आपल्याला करून ती निजामाबाद पंढरपूर रेग्युलर तिला चालू करायची आहे, तिची मागणी आहे. आपण तिच्या सुधारणा करून तिला चांगलं कार्यान्वित करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. ज्या ज्या आपल्या प्रलंबित मागण्या ज्या ज्या विभागाच्या असतील त्या विभागावर आपण जाऊन त्या विभागातल्या मंत्री महोदयाला भेटून चांगल्या प्रकारचं काम करण्याची इच्छा आहे आणि त्या अनुषंगाने सगळी तयारी चालू आहे. त्यामुळे तुमचं योगदान सुद्धा आम्हाला खूप महत्वाचं आहे. शेवटी हा जिल्ह्याचा विकासाच्या दृष्टिकोनातून विषय आहे, माझा एकट्याचा विषय नाही, सगळ्या परभणीकरांचा विषय आहे. जसं आपण मेडिकल कॉलेजचा लढा आम्ही परभणीकर म्हणून लढलो, त्या धर्तीवरच आम्ही परभणीकर म्हणून या शहराच्या या जिल्ह्याच्या विकासासाठी आम्हाला सगळ्याला संघटित होऊन लढायचंय. त्यामुळे आपण सगळ्यांचं योगदान तेवढंच महत्वाचं, जेवढी आमची भूमिका महत्वाची आहे तेवढीच तुमची आहे, तेवढीच या शहरात राहणाऱ्या या जिल्ह्यात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाची आहे. त्यामुळे रडल्याशिवाय लेकराला मायबी पाहिजेत नाही. त्यामुळे आपण सगळ्यांनी संघटित जोपर्यंत त्याच्यावर भडीमार करणार नाही मागण्यांचा, त्यावेळेस तोपर्यंत आपल्या पदरात काही पडणार नाही. त्यामुळे आपल्या सगळ्यांची एक वाक्यता महत्वाची आहे, आमची रेटारेटी ही महत्वाची आहे. रेटारेटी केल्याशिवाय काही मिळेल अशी अपेक्षा आपण करणं चुकीचं होतं. पण आता आम्ही सत्तेमध्ये सहभागी झाल्यामुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्याशी आम्ही काही पूर्वी बोललेलो आहोत आणि त्यांनी आम्हाला विकासासाठी निधी देण्याचं कमिटमेंट केलेलं आहे. म्हणून एवढा कॉन्फिडंट मी तुम्हाला या ठिकाणी काही गोष्टी बोलू इच्छितो. जर असं काही घडलं नसतं तर मी तुमच्याशी ह्या विषयावर बोललोही नसतो. पण विकासाच्या दृष्टिकोनातून आमचं पाऊल असेल आणि तुम्हाला त्याचे रिझल्ट बघायला मिळतील हे मी तुम्हाला सांगतो. परभणी जिल्ह्यातील काय पाहणार आहे, जसं आलं वेगवेगळे आणून ते पैशाचे राहावे चित्ते असू द्यावे समाधान. मी आजपर्यंत लढलो पण ते विचारणं तुम्हालाही माहिती. हा, आणि विरोधात होतो तेव्हा काय लोकलचा कोणी माणूस लढला नव्हता, बाहेरचा माणूस लढला नव्हता, पुन्हा सिम्बॉल बी कोणता नव्हता. आता पुन्हा मी मूळ सिम्बॉलवरच आलोय, त्यामुळे त्याची चिंता करू नका. आता ते त्यांना विचारणं मला उगाच आंदोलन करून का उपयोग आहे का? राज्य सरकारची बी तेवढी मानसिकता असली पाहिजे.
आता आपल्याच भागातला एखादा आमदार जर म्हटलं असेल तिकडे झालं पाहिजे तर आपण रेटून जाऊ उपयोग आहे की त्याच्यावर तुम्ही घडी मार करा मग हे तुम्ही असं काय स्टेटमेंट करता तुम्हाला नांदेड का पाहिजे परभणी का नको हे त्यांना विचार आणि यापुढं पण फक्त विकासाचं राजकारण होईल. शहरात सूर्याधार्याचं झाले म्हणून तो काम झाला तुम्ही बी बघितले सगळ्यांकडे नवीन सांगायची गरज नाही कळालं का माझं काही नाही माझ्या घरात कोणी लढलंय माझा कोणी रिलेटिव्ह लढायला का मी एकटा लढतोय मी कार्यकर्त्यासाठी लढतो मी कार्यकर्त्यासाठी प्रतिष्ठापनाला लावतो यश अपयश हे नंतरचा भाग राहिला तो काही लोक सोयी झाले ज्यांना निवडून आणताना तेव्हा सोयरे हळी विरोधात होत तेव्हा आणू शकतो सोबत ते निवडून आल्यावर सगळे विसरून गेले ते आता त्यांना नातं कोणतं जवळचं वाटतं ठीक आहे त्यांचं त्यांना लागला भाऊ ठाकरे साहेबांसोबत आणि शिंदे साहेबांसोबत प्रदीर्घ काम केले आहे. तुम्हाला जास्त प्रभाव कुणाचा आवडतो? बघा सत्तेपुढे शहाणपण चालत नाही मी बाळासाहेबांसोबत काम केलेलं आहे तिकडे मी बाळासाहेब होते इकडे बाळासाहेब राहिला ठाकरे परिवाराचा विषय ते आदरणीय आहेत त्यांच्याविषयी आपण तज्ञ आहोत त्यांच्याविषयी काही बोलायची इच्छा नाही मी बोलू इच्छितही नाही आपण विकासात्मक दृष्टिकोनातून काम करण्यासाठी जेव्हा पुढे आलो तर बाळासाहेबांचे विचार घेऊनच आलो सोडून नाही हे लक्षात घ्या. चलो मैं हूं सैयद अखिल, आप देख रहे हैं मेरे साथ परभनी आज तक। इस न्यूज को कवर करने में हमें सहायता की है परभनी आज तक के कार्यकारी संपादक बाबरुद्दीन सिद्दीकी, 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज चैनल के कार्यकारी संपादक सत्तार खान पठान, दी फैक्ट टुडे के कार्यकारी संपादक सलीम खान उर्फ जुल्फुसर, परभनी टुडे के कार्यकारी संपादक सैयद अयान, परभनी आज तक के मराठवाड़ा ब्यूरो चीफ सोहेल तांबोली, 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज चैनल के मराठवाड़ा ब्यूरो चीफ फिरोज खान पठान, परभनी आज तक के जिला प्रतिनिधि सैयद मोबिन सैयद इस्माइल, परभनी आज तक के परभनी शहर प्रतिनिधि शेख सद्दाम शेख निजाम, 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज चैनल के परभनी जिला प्रतिनिधि शमीम खान पठान, महबूब खान पठान, मुन्ना खान पठान, शेख अयारा मैडम, शेख इस्माइल और शेख शहनाज, उसी के साथ में परभनी आज तक के कार्यकारी संपादक और एंकर शेख शहनाज, जिन्होंने मिलकर मैं हूं सैयद अखिल। पहली बार अगर आप हमारा चैनल देख रहे हैं तो सबसे पहले तो आप हमारे चैनल को सब्सक्राइब कर लीजिए, सब्सक्राइब करने के बाद बेल आइकन का बटन जरूर दबाएं। उसी के साथ आप हमारे चैनल को लाइक करें, शेयर करें और कमेंट करना ना भूलें। आप हमें फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, टेलीग्राम, व्हाट्सएप और यूट्यूब पर भी फॉलो कर सकते हैं। मुझे दीजिए इजाजत, जय हिंद। 8, 9, 10, 12 तक बहुत सारे बड़े बड़े क्लासेस मिलेंगे आपको। अस्सलाम वालेकुम, मैं हूं शेख कलीम। अपना असेन कोचिंग क्लासेस माशाअल्लाह दरगाह रोड पर पिछले 15 सालों से बहुत बेहतरीन चलता है और स्टैंडर्ड 1 to 8 के लिए ही हमारा स्पेशल है। 8, 9, 10, 12 तक बहुत सारे बड़े बड़े क्लासेस मिलेंगे आपको, लेकिन जो प्राइमरी सेक्शन में बच्चों का जो बेसिक पढ़ाने वाले हैं उसके क्लासेस बहुत कम है। और माशाल्लाह हमारा ऐसा है कि एक बार बच्चा हमारे पास पढ़ने को आएगा तो अल्हम्दुलिल्लाह अल्लाह का शुक्र है कि वो बच्चा क्लास में पहले नंबर से ही पास होगा। वीकली टेस्ट भी होते हैं हमारे पास, बच्चों को पूरा गाइडेंस भी किया जाता है और मिनिमम 10 बच्चे ही हमारे पास क्लास में रहते हैं। अल्हम्दुलिल्लाह जो भी बच्चे आए वो हमारे पास से आने के बाद स्कूल में फर्स्ट नंबर से पास होते हैं। तो हमारा जो क्लास है असेन कोचिंग क्लासेस, आजम चौक, दरगाह रोड, परभनी, जावेद किराना के एकदम बाजू में ही है और मेन रोड पर ही है। अल्हम्दुलिल्लाह जिस किसी को अगर ज्वाइन होना है तो 1 to 8 के लिए क्लासेस अभी 22 जून से शुरू हो रहे हैं, तो जिन लोगों को आना है वो भेज सकते हैं। ओके दोस्तों, थैंक यू, अल्लाह हाफिज। स्मार्ट किड्स प्री स्कूल एडमिशन आर ओपन सीजन 2026-27 नर्सरी LKG UKG रोशनी फाउंडेशन इंस्टीट्यूट बिल्डिंग नियर मास्टर कैफे दरगाह रोड परभनी। आज ही अपने बच्चे के भविष्य के लिए स्मार्ट किड्स प्री स्कूल में अपने बच्चे का एडमिशन कराएं। अगर आप अपने बच्चे को IAS IPS IAS डॉक्टर इंजीनियर या बेस्ट पॉलिटिशियन बनाना चाहते हैं तो ऐसी सूरत में आपने स्मार्ट किड्स प्री स्कूल में आज ही अपने बच्चे का एडमिशन कराना जरूरी है। एडमिशन के लिए कॉल कीजिए 9518974927 7083692781। आपके बच्चों के बेस्ट भविष्य के लिए स्मार्ट किड्स प्री स्कूल रोशनी फाउंडेशन इंस्टीट्यूट बिल्डिंग नियर मास्टर कैफे दरगाह रोड परभनी।
एसके फर्नीचर लेकर आया है ओरिजिनल सागवान का सोफा सेट, पलंग, शोकेश, अलमारी, दरवाजे, चौखट और भी बहुत कुछ। एसके फर्नीचर पर सभी प्रकार के फर्नीचर्स अवेलेबल है। हमने हमारे शोरूम की लोकेशन दरगाह रोड से बदलकर जाम रोड केनॉल के पास की है। आप एसके फर्नीचर में आए और अपने पसंद का फर्नीचर खरीद के अपने घर की रौनक को बढ़ाएं। और हाँ, एसके फर्नीचर पर आप किसी भी फर्नीचर को अपने हिसाब से कस्टमाइज कर सकते हैं। हमारे पास सागवान कट साइज इंडियन टेक माल कटिंग करा हुआ मिलेगा या फिर ऑर्डर के हिसाब से भी कटवा कर मिलेगा। हमारा पत्ता जाम रोड केनॉल के पास। मोबाइल नंबर 9420033825 या फिर 9923257259। महबूब पार्क फंक्शन हॉल, मनसब नगर, जाम पारवा गेट, दरगाह रोड, परभणी। शादी हो या एंगेजमेंट, चिल्ला हो या जुमागी, मीटिंग हो या फिर कुछ और, परभणी में तो भैया सिर्फ एक ही नाम, महबूब पार्क फंक्शन हॉल, मनसब नगर, जाम पारवा गेट, दरगाह रोड, परभणी। बुकिंग शुरू है। मोबाइल नंबर 9960569383, 8421903333। इसके साथ ही 9822829035। हाजी महबूब अंसारी। याद रहे, आप हर तरह के प्रोग्राम हमारे फंक्शन हॉल में मनाएं। आज ही अपने प्रोग्राम की बुकिंग करें। परभणी शहर का खूबसूरत रिश्ता मैरिज ब्यूरो, अल्फाइज मेडिकल के पास, एक मीनार मस्जिद के करीब, दरगाह रोड, परभणी। सैयद जावेद हाशमी साहब, जिनका मोबाइल नंबर 9860712367, उसी के साथ में रेहाना परवीन बाजी, मोबाइल नंबर 9970185683। इन लोगों से आप रिश्ते के ताल्लुक से मालूमात ले सकते हैं। अगर आप भी अपने लड़के के लिए लड़की देख रहे हैं या लड़की के लिए लड़का देख रहे हैं तो ऐसी सूरत में परभणी शहर के खूबसूरत रिश्ता मैरिज ब्यूरो से संपर्क करें। इनका मोबाइल नंबर दिया हुआ है। अगर डॉक्टर्स, इंजीनियर्स, लेक्चरर्स, टीचर्स, नर्स, पॉलिटिशियंस जैसे आपको अगर रिश्तों की जरूरत है तो ऐसी सूरत में आप खूबसूरत रिश्ता मैरिज ब्यूरो के ऑफिस पर आकर कांटेक्ट कर सकते हैं। मोबाइल नंबर से, जो मोबाइल नंबर दिया हुआ है, इस पर राब्ता कर सकते हैं। तो आज ही अपने लड़के के लिए लड़की अगर आप देख रहे हैं तो ऐसी सूरत में खूबसूरत रिश्ता मैरिज ब्यूरो से संपर्क करें, या लड़की के लिए लड़का अगर तलाश कर रहे हैं तो ऐसी सूरत में आपको टेंशन लेने की जरूरत नहीं, फिक्र करने की जरूरत नहीं। खूबसूरत रिश्ता मैरिज ब्यूरो से संपर्क करें। 700 से ज्यादा यहाँ पर लड़कों के बायोडाटा मौजूद हैं और 800 से ज्यादा लड़कियों के बायोडाटा, वेल क्वालिफाइड पढ़ी लिखी लड़कियों के बायोडाटा खूबसूरत रिश्ता मैरिज ब्यूरो के ऑफिस में मौजूद है। तो एक बार जरूर कॉल करें और इनसे संपर्क करें।